तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री ऑटोमोबाईल मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुमचा महिन्याचा पगार जर 25,000 असेल तर तुम्ही कार घेऊ शकता का? आणि जर घेऊ शकत असाल तर कुठली कार घ्यावी? किती डाऊन पेमेंट करावं? EMI किती असावा? आणि कार घेतल्यानंतर महिन्याचा खर्च किती येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिंपल बजेट फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यामध्ये तुमचा पगार 25,000 असो किंवा 30,000 असो, कार परवडते की नाही हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, 25,000 पगारात कार घ्यावी का? माझं उत्तर आहे हो, पण खूप विचार करून. कारची किंमत फक्त EMIवर ठरवू नका. कार घेतल्यानंतर आपल्याला EMI, पेट्रोल किंवा CNG, इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, मेंटेनन्स, पार्किंग, टोल आणि इतर खर्च हे सगळं पाहावं लागतं. म्हणून 25,000 पगार असेल तर कारची EMI शक्यतो 6,000 ते 7,000च्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी ठेवणं सुरक्षित असतं. 25,000 पगारासाठी माझ्या यादीत तर पहिली कार आहे मारुती सुझुकी अल्टो K10. मारुती सुझुकीच्या अधिकृत माहितीनुसार अल्टो K10ची सुरुवातीची एक शोरूम किंमत सुमारे ₹4.25 लाख आहे. ही कार छोट्या कुटुंबासाठी आणि शहरातील रोजच्या वापरासाठी विचारात घेता येते. आता एक उदाहरण घेऊया. समजा कारची ऑन रोड किंमत साधारणपणे 4,20,000 ते 4.5 लाख पडते आणि तुम्ही 1,20,000 डाऊन पेमेंट करता. तर तुमचं लोन साधारणपणे 3 ते 3,30,000 राहू शकतं. जर आपण उदाहरण म्हणून 9.5% व्याजदर आणि 5 वर्षाचा कालावधी धरला तर EMI अंदाजे 6,300 ते 6,900 प्रति महिना येऊ शकतो. म्हणजे 25,000 पगारामध्ये ही EMI तुलनेत मॅनेजेबल असू शकते, पण तुमचे इतर खर्च कमी असतील तरच. आणि दुसरा पर्याय आहे मारुती सुझुकी एस प्रेझो. याची सुरुवातीची एक शोरूम किंमत सध्या सुमारे 3.5 लाख आहे. म्हणजे अल्टो K10 प्रमाणेच हा देखील कमी बजेटमध्ये नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा पर्याय आहे. समजा ऑन रोड किंमत अंदाजे 4 लाखांच्या आसपास जाते आणि तुम्ही 1,20,000 डाऊन पेमेंट करता, तर लोन साधारणपणे 2,80,000 असू शकतं. 5 वर्षांसाठी अंदाजे 9.5% व्याजदर धरल्यास EMI साधारणपणे 5,900च्या आसपास येऊ शकतो. म्हणजे 25,000 पगारासाठी पण तुम्हाला या दृष्टिकोनातून एस्प्रेसो थोडी सोपी पडू शकते. आणि मित्रांनो, तिसरा पर्याय जाणून घेण्याआधी पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तिसरा पर्याय आहे रेनॉल्ट क्विड. रेनॉल्टच्या अधिकृत वेबसाईटवर क्विडची सुरुवातीची किंमत सध्या सुमारे 4,53,000 एक शोरूम आहे. क्विड ही देखील शहरातील वापरासाठी कॉम्पॅक्ट कार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एक शोरूम प्राईस पाहून निर्णय घेऊ नका. तुमच्या शहरातील ऑन रोड प्राईस, इन्शुरन्स, रजिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस मिळून अंतिम किंमत किती होते हे डीलरकडून नक्की तपासा. आता प्रश्न येतो, या तीनपैकी कोणती कार घ्यावी? तर माझ्या मते तुमचा पगार जर 25,000 आहे आणि तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी चांगली रक्कम आहे, तर तुम्ही सर्वात आधी अल्टो K10 किंवा एस्प्रेझो या कारचा विचार करू शकता. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसेच नसतील तर फक्त कार घेण्यासाठी मोठं लोन घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण आज EMI 7,000 दिसतो, पण उद्या पेट्रोल, सर्व्हिसिंग आणि इतर खर्च मिळून कारची वास्तविक मंथली खर्च जवळपास 10,000पेक्षा जास्त ठरू शकतो. आणि 25,000 पगारामध्ये फायनान्शियली टाईट होऊ शकतं. आता समजा तुमचा पगार 25,000च आहे, तर एक उदाहरण म्हणून बजेट असं ठेवता येईल: EMI 6,500, फ्यूल 2,500, मेंटेनन्स इन्शुरन्ससाठी मंथली सेव्हिंग ₹1,000, म्हणजे कारवर साधारणपणे ₹10,000 प्रति महिना खर्च होऊ शकतो. आता तुमच्याकडे उरले 15,000. यातून घर खर्च, शिक्षण, मोबाईल, प्रवास, वैयक्तिक खर्च आणि सेव्हिंग करायचे आहेत. म्हणून कार घेण्यापूर्वी हा तुम्ही पूर्ण हिशोब करायला हवा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, डाऊन पेमेंट किती ठेवावी? माझ्या मते शक्य असेल तर किमान 1,00,000 ते 1,50,000 किंवा त्यापेक्षा जास्त डाऊन पेमेंट ठेवण्याचा प्रयत्न करा. डाऊन पेमेंट जास्त असेल तर लोन कमी, EMI कमी, इंटरेस्ट कमी, मंथली प्रेशर पण कमी असणार. पण डाऊन पेमेंट करण्यासाठी तुमची पूर्ण सेव्हिंग संपवू नका. इमर्जन्सीसाठी काही पैसे तुम्ही बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, EMI कमी दिसते म्हणून खूप मोठा लोन टेनर घेऊ नका. उदाहरणार्थ 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षाचा लोन घेतला तर मंथली EMI कमी होऊ शकतो, पण तुम्ही जास्त काळ इंटरेस्ट भरता. म्हणून तुमच्या बजेटमध्ये शक्य असेल तर 4-5 वर्षाचा विचार करूनच तुम्ही EMI प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, प्रति महिना 25,000 पगारात एक सिंपल फॉर्म्युला तुम्हाला सांगतो आता. कारची EMI शक्यतो 6,000 ते 7,000च्या आसपास ठेवा. जास्त डाऊन पेमेंट करा. इमर्जन्सी फंड ठेवा. आणि फक्त EMI नाही तर फ्यूल, इन्शुरन्स, मेंटेनन्स, EMIचा एक पूर्ण खर्च पाहून कार खरेदी करा.
या बजेटमध्ये नवीन कार घ्यायची असेल तर अल्टो K10, एस्प्रेसो आणि क्विड यांसारखे एंट्री लेवल कारचाच विचार करा फक्त. आणि जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी बजेट कमी असेल तर चांगली यूज्ड कार हा सुद्धा एक पर्यायी ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री ऑटोमोबाईल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.